Hello, once again, welcome to my Om Law classes. And the fresh topic for today's lecture is the relevance of a mental element in the law of a tort. लॉ ऑफ टॉर्ट मध्ये टॉर्चेस लायबिलिटी इम्पोज करण्यामध्ये मेंटल एलिमेंट्स कितपत रिलेव्हंट असतात, कितपत महत्वाचे असतात, हा पॉइंट आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. नाव बिफोर गोइंग इन टू द डिटेल्स ऑफ द क्वेश्चन, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुमच्या मनासमोर येत असेल तो म्हणजे मेंटल एलिमेंट म्हणजे काय. तर सोप्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर मेंटल एलिमेंट स्टँड्स फॉर की तो पर्टिक्युलर रॉंग कमिट करताना तुम्ही तो रॉंग जाणीवपूर्वक केलेला असेल किंवा नकळतपणे केलेला असेल. हा मग यातलं जे जाणीवपूर्वक रॉंग करणे की नाही ते म्हणजे काय सांगा तर मेंटल एलिमेंट आहे. ओके, when I commit a particular wrong intentionally, when I commit a particular wrong intentionally म्हणजे काय सांगा तर तिथं मेंटल एलिमेंट इन्व्हॉल्व झाला. हा अँड समटाइम आय मे कमिट अ पर्टिक्युलर रॉंग विदाउट माय नॉलेज ऑल्सो. मग आता बघा टॉर्चेस लॉ मध्ये मेंटल एलिमेंट किती रिलेव्हंट आहे हे बघायच्या आधी आपण थोडस मागे क्रिमिनल लॉ मध्ये जाऊया. हा क्रिमिनल लॉ मध्ये एक डॉक्ट्रिन आहे, डॉक्ट्रिन ऑफ अ मेन्स रिया. त्या पर्टिक्युलर डॉक्ट्रिननुसार रॉंगफुल ऍक्ट बरोबर जोपर्यंत गिल्टी माइंड असत नाही तोपर्यंत क्रिमिनल लायबिलिटी लागू होत नाही. म्हणजे सपोज एखाद्या मेंटली डिसऑर्डर्ड पर्सन ना म्हणजे इन्सेन पर्सन एखादा क्राईम कमिट केला तर लॉ त्याला कुठलीही लायबिलिटी इम्पोज करत नाही. का? कारण त्याच्यामध्ये त्याचं गिल्टी माइंड इन्व्हॉल्व नाहीये. म्हणजे क्रिमिनल लॉ मध्ये मेंटल एलिमेंट लायबिलिटी डिसाइड करताना रिलेव्हंट असतात. मग आता टॉर्ट मध्ये मेंटल एलिमेंट कितपत रिलेव्हंट असतात? स्पेशली टॉर्ट मधले मेंटल एलिमेंट कुठले आहेत बघा. इंटेन्शन, मोटिव्ह, मॅलिस, निग्लिजन्स. हे काय सांगा तर टॉर्ट मधले मेंटल एलिमेंट्स आहेत. मग टॉर्ट म्हणजे काय आय ऑलरेडी एक्सप्लेन यू बट बॅक अगेन बघा. टॉर्ट म्हणजे काय सांगा सिव्हिल रॉंग आहे आणि ज्याच्यासाठी ऍक्शन कुठली आहे लिक्विडेटेड डॅमेजेस आहे. हा टॉर्ट म्हणजे काय सांगा तर सिव्हिल रॉंग आहे ज्याच्यासाठी ऍक्शन कुठली आहे सांगा तर ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस आहे. ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. आता अनलिक्विडेटेड डॅमेजेस म्हणजे काय सांगा तर जे डॅमेजेस मोजता येत नाहीत. ओके, आता बघा आय गिव्ह यू अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. दॅट इज माझ्या दारामध्ये तुम्ही वडापावची गाडी लावला काय म्हणजे माझ्या परवानगी शिवाय माझ्या प्रेमायसेस मध्ये तुम्ही एंटर केलेला आहे. मग इथं तुम्ही कुठला टॉर्ट कमिट करताय सांगा तर यू आर कमिटिंग अ ट्रेसपास हियर. कुठला टॉर्ट कमिट करताय? ट्रेसपास कमिट करताय. हा मग आता बघा तुम्ही बाय मिस्टेक माझ्या जागेत गाडी घेऊन आलेला. मग बाय मिस्टेक गाडी घेऊन आलेला किंवा इंटेन्शनली गाडी घेऊन आलेला डझंट मॅटर ना. माझ्या जागेत तुम्ही बिना परवानगीचं एंटर केलेला आहे, तुम्ही ट्रेसपास केलेला आहे, माझा राईट टू प्रॉपर्टी व्हायोलेट झालेला आहे. मला प्रत्यक्ष डॅमेज काहीच झालं नाही. माझं इथं काय सांगा कोचिंग क्लास आहे, माझ्या घरामध्ये भावाचं ऍडव्होकेट ऑफिस आहे, त्यामुळे तुम्ही वडापावची गाडी लावल्यानं प्रत्यक्ष मला काहीच नुकसान झालं नाही. पण तरी सुद्धा माझा लिगल राईट टू प्रॉपर्टी व्हायोलेट झालेला आहे आणि तुम्ही बाय मिस्टेक ती गाडी माझ्या जागेत घेऊन आलेला तरी सुद्धा मी ट्रेसपासची ऍक्शन घेऊ शकते. कारण तुमचं जे ऍक्ट आहे ते ऍक्ट कसं आहे सांगा तर रॉंगफुल ऍक्ट आहे. याच्या उलट बघा. नाव वी कॅन टेक आउट अन अनदर एक्झाम्पल. सी बघा एक सोपं साधा आणखीन एक ऍडिशनल एक्झाम्पल आपण काय करतोय घेतोय. तुमचा मोबाईल आहे काय. हा तुमचा मोबाईल मी काय केलं सांगा घेतला आणि फोडला. आता हे ऍक्ट काय सांगा. हे ऍक्ट रॉंगफुल ऍक्ट आहे बरोबर. तुमचा मोबाईल मी घेतला आणि फोडला. हे ऍक्ट कसं आहे सांगा तर रॉंगफुल ऍक्ट आहे. आणि मी काय म्हणायला लागले माहित आहे माझ्याकडून चुकून तुमचा मोबाईल फोडला गेला. माझा तुमचा मोबाईल फोडायचा कुठला हेतू नव्हता. हा बाय मिस्टेक माझ्याकडून तो मोबाईल तुमचा फोडला गेला. म्हणजे मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करते की माझं कुठलंही रॉंगफुल इंटेन्शन नव्हतं. लॉ सांगतोय की तुमचं रॉंगफुल इंटेन्शन होतं किंवा नव्हतं डझंट मॅटर. तुम्ही रॉंग कमिट केलंय ना, डॅमेज टू द प्रॉपर्टी केलाय ना, मग तुम्ही लायबल आहे. ओके, सो टॉर्चेस लायबिलिटी डिसाइड करताना काय सांगा तर मेंटल एलिमेंट रिलेव्हंट नाहीये. हा टॉर्चेस लायबिलिटी डिसाइड करताना मेंटल एलिमेंट काही नाही सांगा तर रिलेव्हंट नाहीये. ओके, नाव बघा
मग याचा अर्थ एखादा ऍक्ट जे लॉफुल आहे, एखादा ऍक्ट जे लॉफुल आहे ते इंटेन्शनली जरी कमिट केलेलं असलं आणि ते समोरच्याला कुठलं नुकसान जरी कॉज करत असलं तरी आपण त्याच्यासाठी लायबल नाही आहे. म्हणजे सपोज माझं किराणा दुकान आहे, काय माझं ग्रोसरी शॉप आहे हा, आणि माझ्या दुकानातले गिराईक कमी होऊ देत म्हणून जाणीवपूर्वक माझ्या नेबरने एक ग्रोसरी शॉप घातलं आणि अकॉर्डिंगली माझ्या दुकानातलं गिराईक कमी झालं, तर मी त्याला लायबल धरू शकते का? त्याच्यासाठी नाही. का? माझं जरी इंटेन्शन खराब आहे, माझं नाही, माझ्या नेबरचं जरी इंटेन्शन खराब आहे की माझं गिराईक कमी व्हावं म्हणून त्यानं जाणीवपूर्वक ते किराणा दुकान घातलेलं आहे, तरी पण त्याचा ऍक्ट लॉफुल आहे ना, त्यामुळे तो लायबल नाही आहे जरी त्याचं इंटेन्शन रॉंगफुल असलं तरी, कारण त्याचा ऍक्ट कसं आहे सांगत तर लॉफुल आहे. सो टॉर्चस लायबिलिटी डिसाइड करताना मेंटल एलिमेंट मोस्टली रेअर एक्सेप्शन सोडता रिलेव्हंट नसतात, कारण टॉर्ट मध्ये ऍक्ट बघतात. ऍक्ट डिसाइड द लायबिलिटी. जर ऍक्ट रॉंगफुल आहे ज्याच्यामुळे लिगल डॅमेज झालेलं असेल तर तो व्यक्ती लायबल आहे, आणि जर ऍक्ट लॉफुल असेल मग तुम्हाला जरी डॅमेज झालं तरी पण ऍक्ट लॉफुल असल्यामुळं तो व्यक्ती लायबल असणार नाही. ओके, सो let's check out in detail the relevance of the mental element in the law for tort. I'll share the screen with all of you and we'll start this particular question. As usual, the very first point we are going to make is a काय सांगत आहे रोमन 1 इंट्रोडक्शन. हा बघा, इन अ जयलक्ष्मी सॉल्ट वर्क लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ गुजरात काय हेल्ड केलं बघा कोर्टाने या केसमध्ये? नो वन हॅज अ राईट टू इंजर ऑर हार्म अदर इंटेन्शनली ऑर इवन इनोसेंटली. ओके, तुम्ही जाणीवपूर्वक सुद्धा माझा मोबाईल तोडू शकत नाही आणि इनोसेंटली पण तोडू शकत नाही. काही केसमध्ये तुम्ही माझा मोबाईल तोडलेला आहे म्हणजे मी तुम्हाला लायबल धरणार आहे. ओके, thus from the above principle as held by the Supreme Court we can say that in the law of tort mental element are not, underline kara, mental element are not relevant in deciding the tortious liability. हा, so an act which is otherwise unlawful cannot become lawful. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं, एखादा ऍक्ट जर अनलॉफुल आहे तर ते चांगल्या हेतूने केलेलं असलं तरी पण ते लॉफुल होणार नाही. Unlawful act cannot become lawful only on the ground that they are made without any intention or motive. हा, आणि ऍट द सेम टाइम अन ऍक्ट विच इज लॉफुल असेल तर ते वाईट हेतून केले म्हणून ते अनलॉफुल होणार नाही. कॅनॉट बिकम अनलॉफुल ओनली ऑन द ग्राउंड दॅट दे आर मेड विथ सम बॅड इंटेन्शन. ओके, सो हाऊ मच द मेंटल एलिमेंट लाईक अ मॅलिस, मोटिव्ह, इंटेन्शन, फ्रॉड, no fault liability etc are relevant in deciding the tortious liability can be discussed as under. Okay, रोमन 1 इंट्रोडक्शन करायचं, रोमन 2 रिलेव्हन्स ऑफ द मेंटल एलिमेंट इन द लॉ ऑफ टॉट पॉइंट करायचा. त्यातला पहिला मेंटल एलिमेंट घ्यायचा मॅलिस. मॅलिस म्हणजे इल विल, वाईट हेतू. इल विल म्हणजे काय सांगा तर मॅलिस आहे. हा फर्स्ट पॉइंट काय करायचं सांगा तर मॅलिसचं मिनिंग आहे. ओके, मॅलिस हा स्लिपरी वर्ड आहे, हा दोन पद्धतीने घेतला जातो. फर्स्ट पॉइंट बघा खाली, इन द ऑर्डिनरी सेन्स मी तुम्हाला सांगितलेलं मॅलिस म्हणजे इल विल, हेट्रेड. हा, मॅलिस त्या प्रकारच्या मॅलिसला काय म्हणतात? इल विल वाल्या. एक्सप्रेस मॅलिस किंवा ऍक्च्युअल मॅलिस किंवा मॅलिस इन अ फॅक्ट. आणि दुसरी मॅलिस असते लीगल मॅलिस. मॅलिस इन अ लॉ मीन्स एनी रॉंगफुल ऍक्ट डन इंटेन्शनली विदाउट जस्ट कॉज ऑर एक्सक्यूज. ओके, म्हणजे जे ऍक्ट तुम्ही विदाउट एनी एक्सक्यूज केलेलं आहे हा ते काय सांगा तर लीगल मॅलिस आहे. इन द केस ऑफ ब्रॉमेज वर्सेस प्रॉसर मॅलिस काय म्हटलेलं सांगा तर कॉमन सेन्स मध्ये इल विल आहे, आणि लीगल सेन्स म्हणजे ऍक्ट जे इंटेन्शनली केलेलं आणि ते करण्यात तुमच्याकडे कुठलेही एक्सक्यूज नाहीये तिथं. ओके, हा जस्टिफिकेशन कुठलं नाहीये तिथं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, रस्त्यावर एक माणूस चाललाय काय, आणि स्ट्रेंजर आहे. ओके, मी त्याला काय दिलं सांगा तर एक ब्लो दिला, म्हणजे दणका हाणला त्याला. हा, आणि त्यातून त्याची काय झाली सांगा तर डेथ झाली. आता कारण नसताना उगीच मी कोणाला ब्लो देईन काय सांगा? नाही. हा, लॉ असं प्रिझ्युम करणार की तुमचं मॅलिस आहे, कारण तुमचं रॉंगफुल ऍक्ट आहे. का केलं ह्याच्या मागे काही जस्टिफिकेशन नाहीये की बाबा तो मला मारत होता किंवा त्यानं मला धमकी दिली होती किंवा काही तुमच्याकडे त्याचं जस्टिफिकेशन नाहीये. मग उगीच कोण कोणाला असं कशासाठी मारेल ना? त्यामुळे सरळ आहे की तुमचं मॅलिस होतं, इम्प्लाइड धरलं जाईल तुमचं मॅलिस. हा, इफ आय गिव्ह अ परफेक्ट स्ट्रेंजर अ ब्लो लाईकली टू प्रोड्यूस द डेथ आय डू इट आउट ऑफ द मॅलिस बिकॉज आय डू इट इंटेन्शनली विदाउट एनी जस्ट कॉज ऑर एक्सक्यूज. तर करण्याच्या मागे माझ्याकडे कुठलेही एक्सक्यूज नाहीये. ओके, देन बघा काय लिहिलं सेकंड एक्झाम्पल, इफ आय मेम अ कॅटल. मेम म्हणजे त्याचा अवयव तोडणे. ओके, हा,
विदाउट नोईंग हुज दे आर. ओके. प्राणी रस्त्यावर कोणाचं तरी कॅटल होतं, कोणाचं माहित नाही, मी त्याचे हातपाय तोडले, त्याला इजा कॉज केली, किंवा मी काय केलं सांगा, कोणाच्या तरी माशांना विष घातलं. आय पॉइझन अ फिशरी विदाउट नोईंग द ओनर. ओके. सरळ आहे ना. एकतर मी वेडी असायला पाहिजे असं काहीतरी करायला, कारण विदाउट कारण असं कोणीतरी एखादा वेडा करेल, नाही तर शहाणा करेल, तर त्याची मॅलिस इम्प्लाइड आहे, राईट. सो आय डू आउट ऑफ मॅलिस बिकॉज हे ऍक्ट काय तर रॉंगफुल ऍक्ट आहे, मी इंटेन्शनली केले असे लॉ गृहीत धरतो. ओके. सो रिलेव्हन्स ऑफ मॅलिस इन द टॉर्चस लायबिलिटी मध्ये 2 पॉइंट येणार वरचे. मॅलिसचे 2 प्रकार, मॅलिस इन अ फॅक्ट ज्याला एक्सप्रेस मॅलिस म्हणतात, आणि मॅलिस इन अ लॉ ज्याला इम्प्लाइड मॅलिस म्हणतात. ओके. मॅलिस इन अ फॅक्ट काय म्हणते बघा आता तिथं, लॉफुल ऍक्ट फक्त तुम्ही वाईट हेतूने केले म्हणून अनलॉफुल होणार नाही. माझ्या शेजाऱ्यानं फक्त वाईट हेतून की माझं गिराईक कमी व्हावं म्हणून किराणाचं दुकान घातलं, म्हणून त्याचा ऍक्ट अनलॉफुल होणार नाहीये, समजून घ्या. लॉफुल ऍक्ट डज नॉट बिकम अनलॉफुल मिअरली बिकॉज इट इज डन विथ द बॅड मोटिव्ह और अ मॅलिस. हा. त्याच्या उलट, लक्षात घ्या, त्याच्या उलट हा, मी तो मोबाईल चांगल्या हेतून फोडलेला, कारण मला वाटलं तो वाया गेलेला आणि कुणाचाच नाहीये, पण तो तुमचा होता ना, चांगला चालू मोबाईल होता. मग माझं मोटिव्ह कितीही गुड असू दे, पण ते रॉंगफुल ऍक्ट आहे, त्यामुळे मी लायबल असणार. कन्व्हर्सली, अ गुड मोटिव्ह इज नो जस्टिफिकेशन फॉर अन ऍक्ट विच इज अदरवाइज इलिगल. किंवा तुम्ही माझ्या जागेत वडापावची गाडी लावताना तुमचं कुठलेही वाईट हेतू नव्हता, पण तुम्ही ते इलिगल ऍक्ट केलंय ना, दुसऱ्याच्या जागेत घुसलाय त्याच्या परवानगीशिवाय, त्यामुळं तुम्ही लायबल असणार आहे. सो अनलॉफुल ऍक्ट इंटेन्शन चांगलं असलं तरी अनलॉफुलच राहणार आहे, लॉफुल होणार नाही. आणि लॉफुल ऍक्ट इंटेन्शन किती वाईट असलं तरी ते लॉफुलच राहणार आहे, अनलॉफुल होणार नाही. त्यामुळे तुमचं मेंटल एलिमेंट नाही, तर तुमचं काय डिसाईड करते सांगा, ऍक्ट डिसाईड करते की तुम्ही जे काय केलंय ते टॉर्चेस आहे किंवा नाही आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये बघा, इन अ लॉ मॅलिस डिपेंड नॉट ऑन द मोटिव्ह, आत्ताच सांगितलं तुम्हाला, हा, बट ऑन द डुअर ऑफ द ऍक्ट. ऍक्ट वरती डिपेंड आहे. जस्टिस कुकलेंनी त्यामुळे एकदा सांगितलं होतं, सॉरी, जस्टिस कुलींनी एकदा सांगितलेलं होतं, मॅलिशियस मोटिव्ह मेक अ बॅड केस वर्स. हा, मोटिव्ह तुमची खराब असेल तर तुमची ऑलरेडी बॅड केस असेल ती वर्स्ट होईल, पण दे कॅन नॉट मेक अ रॉंग विच इज लॉफुल. तर मुळात जे लॉफुल आहे ते काय होणार नाही सांगा, तर रॉंग होणार नाही. हा, पण मॅलिस म्हणजे तुमचा इलविल कुठल्या केसेसमध्ये रिलेव्हंट असेल सांगा. डिफॉर्मेशनची केस आहे म्हणजे बदनामीची केस आहे, हा. मॅलिशियस प्रॉसिक्युशन म्हणजे खोटा क्रिमिनल केस दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, हा. किंवा जाणीवपूर्वक प्रॉपर्टीला डॅमेज केलेलं आहे, मेंटेनन्सची केस आहे. स्लँडर ऑफ टायटल म्हणजेच डिफॉर्मेशन. ओके. तर ह्या केसेसमध्ये मेंटल एलिमेंट रिलेव्हंट असतो. ओके. जर डिफॉर्मेशनची केस आहे म्हणजे बदनामीची केस आहे, तर मात्र हे एक्सेप्शन म्हणून घेतलं जाऊ शकते की ह्याच्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते मला मिळालेल्या माहितीनुसार मी लिहिले, माझं कुठलं इल विल नव्हतं असं म्हणून तुम्ही एक्सेप्शन काय करू शकताय, घेऊ शकताय, हा. सो मोस्ट प्रॉबेबली काय होईल सांगा, तर मॅलिस ही लॉ टॉट मध्ये इररिलेव्हंट आहे एक्सेप्ट द अबोव केसेस. ओके. वन ऑफ द फेमस केस फॉर दॅट वी आर गोइंग टू टेक आउट फॉर अ मॅलिस, मेयर ऑफ ब्रॅडफोर्ड कॉर्पोरेशन वर्सेस स्पीकल्स म्हणून केस आहे खाली, हा. मेयर ऑफ ब्रॅडफोर्ड कॉर्पोरेशन वर्सेस स्पीकर. फॅक्ट काय बघा केसच्या, ह्या केसमध्ये काय झालं होतं, डिफेंडंटनं आपल्या पर्टिक्युलर जमिनीवरती एक काय केलं, म्हणजे खंदने एक विहीर काढली काय, हा. आणि त्यानं आपल्या जमिनीमध्ये विहीर काढल्यामुळे काय झालं सांगा, तर प्लेंटिफच्या जागेतलं पाणी थोडं कट ऑफ झालं, कारण ह्याची जमीन थोडी उतरतीला होती. thereby cut off the underground water from the plaintiff is neighbor. त्यामुळे हळूहळू करून प्लेंटिफची विहीर काय झाली सांगा, ड्रायअप झाली. द प्लेंटिफ वेल वॉज ड्रायड अप. मग प्लेंटिफनं सूट फाईल केला, हा. पण इट वॉज हेल्ड की डिफेंडंट लायबल नाही आहे का, कारण त्याची मोटिव्ह जरी वाईट असेल तरी पण स्वतःच्या जागेमध्ये विहीर खणणं हे अनलॉफुल नाही आहे ना. इट इज नॉट अनलॉफुल फॉर अ लँड ओनर टू डिग अ वेल ऑन हिज ओन लँड, ड्राईड अप हिज नेबर्स लँड, हा. इवन दो नेक्स्ट पेज वरती, हा, हिज मोटिव्ह was not to benefit himself but to injure the neighbor. त्याचा मोटिव्ह किती बॅड असू दे, पण त्याचा ऍक्ट अनलॉफुल नाही आहे ना, स्वतःच्या जागेत स्वतः विहीर खणतोय, त्यामुळे त्याच्यात तो काही रॉंग करत नाहीये. ओके. सो इट वॉज हेल्ड की डिफेंडेंट नॉट लायबल. हा, दुसऱ्या प्रकारची मेलिस कुठली आहे सांगा, मॅलिस इन अ फॅक्ट आहे, जे वरचं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही एखादा अनलॉफुल ऍक्ट करताय त्याच्या मागे काही जस्टिफिकेशन नाहीये,
तर लॉ गृहीत धरेल की तुम्ही ते वाईट हेतून केलेलं आहे. गृहीत धरेल म्हणजेच इम्प्लाइड मॅलिस झालेली आहे. मॅलिस इन अ लॉ किंवा इम्प्लाइड मॅलिस. हा ॲज स्टेटेड अबव, मॅलिस इन अ लॉ कॉल्ड एज इम्प्लाइड मॅलिस मीन्स रॉंगफुल ऍक्ट, जे कसं केलेलं आहे सांगा, इंटेन्शनली केलेलं आहे, विदाउट जस्ट एक्सक्यूज किंवा कॉज केलेला आहे. Thus, if one knocks down a stranger on the road without any excuse, without knowing who is, okay, he would be guilty of a malice. तुम्ही एका स्ट्रेंजरला रस्त्यावर जोरात ढकलून दिला, कारण नाही काय नाही, तर मग सरळ आहे की तुमच्या डोक्यात काहीतरी इलविल होतं असं लॉ गृहीत धरतंय. बिकॉज हिअर इज अन ऍक्ट डन इंटेन्शनली आणि विदाउट एक्सक्यूज. ओके, सच मॅलिस इज कन्सिडर्ड काय सांगा तर इम्प्लाइड मॅलिस कन्सिडर केलं जात आहे. सो द फर्स्ट मेंटल एलिमेंट वी फिनिश्ड आउट, विच वॉज दॅट मॅलिस. हा, आणि हाऊ मच मॅलिस इज रिलेव्हंट इन डिसाइडिंग द टॉर्चर्स लायबिलिटी बघा, तर मोस्ट इन केसेस हा the wrong is committed with the malice or wrong is committed without malice, doesn't matter. The wrong is the wrong. The wrong which is unlawful cannot become lawful because it is done without malice, or wrong जर ते लॉफुलच आहे, अनलॉफुल होणार नाही मॅलिस आहे म्हणून, आणि अनलॉफुल गोष्ट लॉफुल होणार नाही मॅलिस नाहीये म्हणून. सो मॅलिस इज अ इररिलेव्हंट इन डिसाइडिंग द टॉर्चर्स लायबिलिटी एक्सेप्ट डिफॉर्मेशन, मॅलिशियस प्रॉसिक्युशन, मॅलिशियस डॅमेज टू द प्रॉपर्टी, जे वरच्या आपण 3-4 एक्सेप्शन बघितले ते सोडता मॅलिस ही टॉर्चर्स लायबिलिटी डिसाइड करण्यात इररिलेव्हंट आहे. नंबर 2 बघा आता, हा मेंटल एलिमेंट मध्ये मोटिव्ह आहे. हा मोटिव्ह म्हणजे बघा हेतूच्या मागचा हेतू म्हणजे मोटिव्ह असते. इंटेन्शनच्या मागचं इंटेन्शन म्हणजे मोटिव्ह असते, लक्षात घ्या. हा मोटिव्ह हॅज बीन डिस्क्राइब्ड एज अल्टेरियर इंटेंट असं म्हणतात त्याला. हा मोटिव्ह इज जनरली इरिलेव्हंट इन डिटरमाइनिंग वेदर अन ऍक्ट और ओमिशन इज अ टॉर्ट और नॉट. मोटिव्ह पण काय सांगा इरिलेव्हंट आहे. हा an act which is lawful cannot become unlawful merely because it is done with the evil motive. फक्त evil motive ने केले म्हणून तुमचं lawful act unlawful होणार नाही. ओके, सो अकॉर्डिंगली बी पॉइंट काय केलं बघा आपण, relevance of the motive in the tortious liability. As a rule, motive by itself is काय सांगा तर irrelevant in the tort. An act which is lawful cannot become unlawful merely because done with the evil motive. Okay, so it is only the act and not the motive that is relevant. हा motive महत्वाची नाही आहे, ऍक्ट महत्वाचा आहे. ऑल्दो द रूल मे बी अदरवाइज विथ रिगार्ड टू द क्राईम. क्राईम मध्ये मोटिव्ह कन्सिडर करतात. द लॉ ऑफ इंग्लंड डज नॉट टेक इन टू अकाउंट द मोटिव्ह एज कॉन्स्टिट्युटिंग एलिमेंट ऑफ द सिव्हिल रॉंग. खरं सिव्हिल रॉंग मध्ये तुमचं मोटिव्ह काय सांगा तर इरिलेव्हंट आहे तिथं. अँड इन्व्हॅजन म्हणजे उल्लंघन करणे ऑफ द सिव्हिल राईट ऑफ अनदर पर्सन इज अ लीगल रॉंग कॅरिंग विथ अ लायबिलिटी टू रिपेअर इट्स नेसेसरी अँड नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस. ओके, त्यामुळे तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला लिगल रॉंग कॉज केलेला आहे तर त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसला तुम्हाला रिपेअर करावं लागेल, भले तुमची मोठी चांगली होती किंवा वाईट होती. वी कॅन सी द सी पॉइंट केस लॉ बघा काय लिहिलंय. ॲलन वर्सेस फ्लडची केस आहे. काय झालं बघा, फ्लड अँड वॉटर वॉज अ शिपराईट एम्प्लॉयड ऑन अ शिप. ओके, liable to be discharged at any time. Fellow worker objected to their employment as they had worked for a rival employer. Ellen was a trade union representative for the other employee on the ship and approached the employer telling them that if they did not discharge the flood and water, the other employee would strike. लक्षात येतंय. The employer consequently discharged the flood and water and refused to employ them again. Employer न तात्पुरतं त्या युनियन वाल्याचं ऐकून फ्लड अँड वॉटर काय केलं सांगा तर डिस्चार्ज केलं, पण परत काम द्यायला त्यांना डिनाय केला. वेअर दे अदरवाइज वुड. फ्लड अँड वॉटर ब्रॉट अन ऍक्शन फॉर अ मॅलिशियसली इन्क्लुडिंग अ ब्रीच ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, मग कोर्टापुढे इश्यू काय होता सांगा, वेदर द जज erred in finding that Allen had induced a procurement of the contract unlawfully. Allen ने unlawfully contract मोडायला लावलेला आहे का, हा क्वेश्चन होता. Decision was reversed finding that Allen had not violated any legal right of flood and water. There is no legal right for them to be employed by employer, and Allen had not carried out an unlawful act. Okay, and had not used any unlawful means. असं हेंड केलं की Allen ने कुठलेही unlawful means वापरलेलं नाहीये. Allen's conduct was not actionable. जरी त्याचं मोटिव्ह बॅड होतं, जरी त्याचं मोटिव्ह बॅड होतं तरी इट वॉज हेल्ड की ॲलन विल नॉट बी लायबल. लक्षात येतं तुमच्या. मग आता मोटिव्ह परत कुठल्या टॉट मध्ये रिलेव्हंट आहे बघा, तर मॅलिशियस प्रॉसिक्युशन, डिफॉर्मेशनच्या केसमध्ये, कॉन्स्पिरसी म्हणजे कट कारस्थान, न्यूसन्स म्हणजे
दुसऱ्याला काहीतरी गैरसोय कॉज करणं. हा, मग ह्या केसेसमध्ये मोटिव्ह काय सांगा तर रिलेव्हंट आहे. बाकी ऍज अ जनरल रूल टॉर्चस लायबिलिटी डिसाइड करताना मोटिव्ह रिलेव्हंट नाही. आता बघा, इंटेन्शन किंवा रॉंगफुल इंटेंट कितपत महत्वाचं आहे. हा बघा, असं म्हणतात की एखाद्या गोष्टीचं अँटीसिडेंट नॉलेज जेव्हा तुम्हाला असतंय आणि तरी तुम्ही ते रॉंग करताय, म्हणजे तुमचं इंटेन्शन होतं. समजून घ्या. हा, मी त्या परफेक्ट स्ट्रेंजरला जोरात ब्लो दिल्यावर काय होतं ह्याचं नॉलेज मला आहे की नाही. त्याला जोरात ब्लो दिल्यानंतर तो पडेल, बरोबर, त्याला लागेल. म्हणजेच मी जे काय ऍक्ट केले ते इंटेन्शनली केले ना, कारण मला कळते की मी काय करते आणि त्याचे काय परिणाम होतात. ओके, सो इंटेन्शन मीन्स अ डिझायर टू प्रोड्यूस अ कॉन्सिक्वन्स. दस इट इम्प्लाइज टू थिंग, राईट. नंबर वन, इंटेन्शन मध्ये काय आलं सांगा. अँटीसिडेंट नॉलेज म्हणजे पूर्व माहिती ऑन द पार्ट ऑफ द डिफेंडंट ऑफ द इंजुरी एज अ कॉन्सिक्वन्स ऑफ हिज कंडक्ट. मी ढकलल्यामुळे काय होतं याची मला पूर्ण अँटीसिडेंट नॉलेज आहे, पूर्व माहिती आहे, आणि ते करण्याची माझी इच्छा आहे. इच्छा नसेल तर उगीच कशाला कोणाला मी ढकलेल ना. अ डिझायर ऑन द पार्ट टू प्रोड्यूस सच इंजुरी एज अ कॉन्सिक्वन्स. ओके, सो बघा, अगेन टॉर्चर्स लायबिलिटी डिसाइड करताना इंटेन्शन मॅटर करत नाही, ऍक्ट जज केलं जातं. ओके, तोच मुद्दा बी पॉइंट घेतला आपण. रिलेव्हन्स ऑफ द इंटेन्शन इन द टॉर्चर्स लायबिलिटी. हा, इट इज नो डिफरन्स टू अन ऍक्शन इन द टॉर्ट फॉर द रॉंग डुअर टू प्लीड दॅट ही डिड नॉट इंटेंड टू कॉज द डॅमेज. रॉंग आहे ना, मग तुमचं इंटेन्शन होतं असं म्हणण्यात काय पॉईंट नाही आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये बघा, अ पर्सन who does a wrongful act intentionally would be in the eye of a law. Every man is presumed to intend the naturally and ordinary consequence of the act. Okay, तुम्ही रॉंगफुल ऍक्ट करताय म्हणजे लॉ प्रिझ्युम करताय की तुम्ही ते इंटेन्शनली केलेलं आहे. अँड द नेक्स्ट पेजवर, हा प्रिझ्युम्शन इज नॉट रेब्युटेड बाय द प्रूफ दॅट डीड नॉट थिंक ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. मला असं वाटलं नाही की त्याचे हे परिणाम होतील असं तुम्ही म्हणू शकत नाही. हा, त्याचे खूप एक इंटरेस्टिंग केस आहे काय, विल्किन्सन वर्सेस डाउन्स्टन. ग्रे हेअर केस म्हणतात. खूप इंटरेस्टिंग केस आहे. काय झालेलं, दोन लेडीज आहेत काय, दोन्ही लेडीज एकमेकींच्या शेजारी शेजारी काय होतात तर राहतात. हा, एका लेडीच्या घरी टेलिफोन आहे आणि दुसऱ्या लेडीच्या घरी टेलिफोन नाही आहे. मग जिच्याकडे टेलिफोन नाहीये, पूर्वीच्या काही असायचं बघा, आपल्याही घरी फोन असायचा, शेजाऱ्याच्या घरी आपला फोन यायचा, तर एका लेडीचा फोन त्याच्या शेजारच्या नेबरिंग लेडीच्या घरी येत असतो. हा, मग अकॉर्डिंगली काय होतं बघा आता स्टोरीमध्ये, त्या डिफेंडंट प्लेड अ प्रॅक्टिकल जोक बाय फॉल्सली इन्फॉर्मिंग द प्लेंटिफ दॅट द हजबंड ऑफ द प्लेंटिफ हॅड मेट विथ अ सिरियस ऍक्सिडेंट बाय बोथ हिज लेग्स वेअर ब्रोकन. ओके, हा केस मधली जी डिफेंडंट लेडी आहे ती प्लेंटिफ लेडीला काय सांगते की आय हॅड अ कॉल अँड युअर हजबंड हॅज गॉट अ बिग ऍक्सिडेंट, ज्याच्यामध्ये त्याचे दोन्ही पाय गेलेत, असं खोटं खोटं जोक करते ती. हा, ते ऐकल्या ऐकल्या साहजिक आहे, बऱ्यापैकी व्यक्तींना एक शॉक बसेल त्या गोष्टीचं, कोणालाही वाटेल. हा, प्लेंटिफ सफर्ड अ सिव्हिअर शॉक. आता ते थोडस एक्झॅगरेट केलेलं आहे, म्हणजे थोडं जास्त वाढवून चढवून सांगितलेलं आहे. शी फेल सिरियसली इल झाली तिथपर्यंत ठीक आहे. हर हेअर टर्न व्हाईट, तिची केस पांढरी झाली. हा, अँड शी वॉज फॉर सम टाइम इन द ग्रेट डेंजर ऑफ द लाईफ. मग प्लेंटिफनं ब्रीच ऑफ टॉर्ट साठी सूट फाईल केली. ओके, प्लेंटिफनं डॅमेजेस साठी सूट फाईल केली. प्लेंटिफ फाईल द सूट फॉर अ डॅमेजेस फॉर अ नर्वस शॉक. आता डिफेंडंट काय म्हणते बघा, डिफेंडंट म्हणते की आय एम नॉट लायबल बिकॉज आय डिडंट इंटेंडेड to do any kind of the harm. I just intended only to play a practical joke, okay? I never intended the consequences. कोर्टानं काय हेल्ड केलं बघा, काय हेल्ड केलं असेल सांगा, she would be liable. Yes, huh? The court held that every man must presume to intend the natural and probable consequences of his act, and if followed from the defendant word was a natural and probable consequence, the defendant could not escape the liability. As a result, the plaintiff was awarded the damages. प्लेटिफला काय दिले गेले सांगा तर डॅमेजेस दिले गेले याच्यामध्ये. हा, नाव फोर्थ पॉइंट बघा, निग्लिजन्स अँड रेकलेस नॉलेज. काय बघा, निग्लिजन्स आणि रेकलेस नॉलेज. हा, रिलेव्हंट ऑफ द फॉल्ट इन अ टॉर्चर्स लायबिलिटी. हा, निग्लिजन्स लक्षात घ्या, एक फेमस केस आहे त्याची पण, डॉनॉग वर्सेस स्टीव्हन्सनची. ती केस सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की कसं निग्लिजन्स हे मेंटल एलिमेंट होते. काय झालेलं ह्या केसमध्ये, एक कंपनी होती, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे विकत होती ती. हा, आणि ह्या केसचा जो प्लेंटिफ आहे तो त्याच्या फ्रेंड बरोबर त्या शॉप मध्ये जातोय. फ्रेंडला एक सॉफ्ट ड्रिंक घेतलं जाते आणि ते एका
डार्क ओपेक कलरच्या बॉटलमध्ये असते हा. त्यामुळे आत काय आहे हे बाहेरून दिसत नाहीये तिथं हा. वेन दॅट गर्ल फ्रेंड ऑफ दॅट पर्सन ड्रिंक दॅट सॉफ्ट ड्रिंक हा, शेवटी शेवटी तिच्या तोंडात ना स्नेल येते. स्नेल म्हणजे समजताय, गोगलगाय येते हा. आणि ते तिला एकदम कसं तरी होतंय आणि उलटी वगैरे होते आणि शी वॉज हॉस्पिटलाइज एक्सेट्रा हा. आता हे काय म्हणतात माहितीये, आम्ही लायबल नाहीये, पण कोर्टाने हेड केलं निग्लिजन्स आहे तुमचा, त्यामुळे तुमचा हेतू काय होता हे मॅटर करत नाही, स्टील तुम्ही लायबल असणार आहे कारण तुम्ही ती केअर घेतला नाही हा. इन अ निग्लिजन्स द डिपेंडंट कॉज अन इंजुरी टू द प्लेंटिफ विदाउट मालाफाइड इंटेन्शन, द पर्सन हु कॉज द इंजुरी वॉज नॉट केअरफुल हा, वॉज निग्लिजंट होता. तिथे ड्युटी ऑफ केअर होती जी तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे होती हा. तुमचं इथे ग्रॉस निग्लिजन्स आहे, रेकलेसनेस आहे तिथं हा. त्यामुळे अनइंटेन्शनल जरी असलं, तुमची काही फॉल्ट जरी नसली, नो फॉल्ट लायबिलिटी समज आहे, तरी तुम्ही लायबल आहे. डोनोग वर्सेस स्टीव्हन्सनच्या केसमध्ये सांगितलं, वेर देर एक्झिस्ट अ ड्युटी टू टेक केअर अँड देर इज अ हा obligation, it was watched that negligence is a behavior and not a perspective, and there is no fundamental component for flaw included. त्यामुळे हाय लेवल ऑफ अ थॉटलेसनेस आहे तिथं हा. आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या लाईफला ग्रेव्ह डेंजर कॉज केलेलं आहे. therefore you will be liable. त्यामुळे if you are committing a negligence, even though there is no fault on the part of you, you should have taken care which is not taken by you, so you will be liable. Now बघा काय लिहिलं तिथं, next question will be there. Here we finished out this present question. Come on the previous page. Here we enough. Huh? Now here we finished out your question number of the today's lecture. Okay, huh? That is relevance of the. Here we finished out your question of the relevance of the mental element in the tortious liability. We discussed there are four types of a mental element. Okay, malice is there, motive is there, intention is there, negligence is there. Huh? And the conclusion of the answer is that in most of the cases, mental elements are not relevant in deciding the tortious liability. There are certain exceptional circumstances, but in a majority case, मेंटल एलिमेंट हे टॉर्ट लायबिलिटी डिसाइड करण्यात महत्वाचे नाहीये, कारण तुमचे लॉफुल ऍक्ट हेतू वाईट होता म्हणून अनलॉफुल होणार नाही, आणि अनलॉफुल ऍक्ट हेतू चांगला होता म्हणून लॉफुल होणार नाहीये. आय होप यू अंडरस्टूड दिस क्वेश्चन. इफ यू हॅव एनी डाउट यू कॅन आस्क मी.